नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन लग्न झालं होतं. पतीसाठी पत्नी नवीन होती आणि पत्नीसाठी पती नवीन होता. पत्नीला वाटत होतं आपला पती इतरांपेक्षा चांगला असावा, वेगळा असावा, आपल्यावरती प्रेम करणारा असावा. मात्र पुढे चालून या पतीची डिमांड पत्नीसाठी अशी होऊ लागली. पत्नी बेचैन होऊ लागली. ती काही करू शकत नव्हती, कारण नवीनच लग्न झालेलं होतं आणि पतीची डिमांड पूर्ण केल्याशिवाय हिच्याकडे दुसरा कसलाही पर्याय नव्हता. आता तिला हे नकोसं वाटत होतं. जेव्हा कधी ती जात होती माहेरच्या लोकांना सांगत होती की माझ्या जीवाला धोका आहे, मात्र तिचं कोणीही ऐकून घेण्यासाठी तयार नव्हतं. आणि शेवटी ही जी मुलगी असते आपल्या पतीकडे जाऊन राहत होती सासरी. आणि 12 एप्रिल 2026ची पहाट असते. पहाटे सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावात राहणाऱ्या दत्तात्रय सुरवसे यांच्या मोबाईलची रिंग वाजू लागली आणि त्यांना समोरून त्यांच्या जावयाचा प्रतीकचा आवाज येतो. प्रतीक बोलतो की सोनाली रात्री माझ्यासोबत झोपली होती. जशी सकाळ झाली ती उठतच नाही. आता एका बापाचा काळजाचा ठोका चुकतो आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासमोर जे काही येते ते खूप धक्कादायक होतं. अगोदर तर त्यांचा जावई प्रतीक सर्व विल्हेवाट लावत असतो, सर्व काही सोपस्कार पार पाडत असतो. मात्र जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट येतो तेव्हा माहेरचेच नाही तर सासरचे देखील हादरून जातात. नक्की काय घडलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठे घडली ही घटना, आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावातून. 16 डिसेंबर 2025 रोजी सोलापूरच्या कोर्टी गावात सोनालीचा विवाह प्रतीक शिंदेसोबत पार पडला होता. मोहोळ तालुक्यातील साळवेळा गावामधील राहणारा प्रतीक याने सोनालीला पहिल्यांदाच बघितलं होतं आणि त्यालाही ती पसंत पडली होती. यांचं लग्न फिक्स झालेलं होतं. मात्र प्रतीकने सोनालीच्या आईवडिलांकडून दत्तात्रय सुरवसे यांच्याकडे वेगवेगळ्या हुंड्याच्या मागण्या केल्या होत्या, जसे की सोन्याची अंगठी, टीव्ही, फ्रीज वगैरे. आता सोनालीचे जे वडील होते यांना सोनालीचं लग्न करायचं होतं आणि सोनालीसाठी हाच पती बेस्ट राहील म्हणून त्यांनी प्रतीकला आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला जे पाहिजे ते सर्व आम्ही लग्न होईपर्यंत करू आणि लग्नामध्ये तुम्हाला सर्व काही वस्तू दिसतील. आता लग्नाचा दिवस आला होता. लग्न पार पडत होते. सासरची जी मंडळी होती, प्रतीक आणि त्यांची आई वगैरे, जे काही भाऊबंद होते, यांच्या नजरा फक्त त्या वस्तूवरती होत्या की मुलीच्या बापाने लग्नामध्ये हुंड्यामध्ये काय काय वस्तू दिलेल्या आहे. आणि प्रतीक जेव्हा बघतो तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे उतरतो. लग्न तर करायचं असतं, लग्न तर खरं आनंदाचा क्षण असतो, आनंदाची ती एक घडी असते. मात्र प्रतीकचा चेहरा आता पूर्णपणे लालबुंद झालेला होता, कारण त्याने मुलीच्या बापाकडे ज्या काही डिमांड केल्या होत्या ते काहीही मुलीच्या वडिलांनी पूर्ण केलेल्या नव्हत्या. प्रत्येकाला वाटत होती की ही आपल्यासोबत झालेली एक खूप मोठी फसवणूक आहे. आता तो त्या ठिकाणी अगदी लालबुंद होऊन इकडे तिकडे बघत होता आणि कसं तरी लग्नाच्या विधी पूर्ण करत होता. पुढे चालून प्रतीकला हा राग सहन होत नव्हता आणि मुलीचे जे वडील होते दत्तात्रय सुरवसे यांना देखील फार वाईट वाटत होतं. हे देखील विचार करत होते की यांना आपण आश्वासन दिलं होतं की आम्ही या वस्तू करू, मात्र ते पूर्ण करू शकले नव्हते, कारण गरिबी होती आणि मुलीचं लग्न तर त्यांना करायचं होतं. पाहिजे ते सुख मुलीला मिळावं म्हणून त्यांनी असं आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण देखील करणार होते. मात्र वाढत्या महागाईमुळे आणि खिशामध्ये असलेल्या कमी पैशामुळे, कर्जामुळे ते या सर्व गोष्टी पूर्ण करू शकले नव्हते. आता जेव्हा दत्तात्रय सुरवसे आणि प्रतीक यांचा जावई यांच्या नजरेला नजर मिळते तेव्हा मात्र मुलीचा बाप असतो हा खाली बघू लागतो. प्रतीक जो असतो आता काही बघत नाही की आपलं लग्न आहे, सर्व लोक आपल्या लग्नासाठी आलेले आहेत, यांचे देखील पाहुणे आहेत, आपले देखील पाहुणे आहे, या ठिकाणी आपण कसं बोलावं. मात्र प्रतीकला त्या ठिकाणी शांत बसवत नाही आणि तो आपल्या सासऱ्यांना दत्तात्रय सुरवसे यांना बोलू लागतो की कुठे आहे तुम्ही सांगितलेलं होतं ते, सगळ्या वस्तू लग्नापर्यंत येईल, मग कुठे आहे वस्तू, टीव्ही कुठे आहे, फ्रीज कुठे आहे, माझी अंगठी कुठे आहे. जो मुलीचा बाप असतो हा इकडे तिकडे बघतो. सर्व लोक त्याच्याकडे बघू लागतात. त्याला ते अपमानास्पद वाटू लागतं आणि तो आपल्या जावयाचा हात पकडतो आणि हळूच त्यांना बोलतो की तुम्हाला जे काही पाहिजे ते मी देणार आहे, माझ्याकडून चूक झाली. जितका पैसा वस्तूसाठी पाहिजे होता तितका पैसा तर मी जमू शकलो नाही. मात्र तुम्ही काळजी करू नका, जसं तुम्ही लग्न कराल मी पुढे चालून तुमचा जो काही हुंडा आहे तो सर्व हुंडा तुम्हाला मी देऊ शकेल. तुम्ही बस आता शांत राहा. आणि एवढं सर्व ऐकून तो प्रतीक, नवरदेव असतो हा प्रतीक, त्या ठिकाणी शांत बसतो
आणि कसं तरी सोनालीसोबत लग्न करतो. लग्न करून सोनालीला आपल्या घरी घेऊन येतो. आता सोनाली आपल्या सासरी गेली होती. जड अंतकरणापासून तिने आपल्या आईवडिलांना निरोप दिला होता. आता लग्नाला अवघे 8-15 दिवस झाले होते. प्रतीक हा सोनालीला बोलू लागला की तुझ्या बापाने जे पाहिजे ते मला दिलं नाही आणि त्यामुळे तू आता तुझ्या माहेरी जा आणि फ्रीज, कूलर, टी व्ही वगैरे सर्व यांना घेण्यासाठी सांग. सोनाली नवीन होती. तिला त्याचं ऐकल्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि ही सोनाली आता माहेरी जाते आणि आपल्या आईवडिलांना सांगते की तुम्ही एकतर अगोदर हेच म्हणायला नको होतं. आता हो म्हटलेच आहे तर तुम्हाला ते घेऊन द्यावे लागेल. दत्तात्रय सुरवसे जे होते ते पूर्णपणे तुटलेले होते. त्यांना सुचत नव्हतं नक्की करावं तर करावं काय. ते बस एकच बोलत होते की जसा माझ्याकडे पैसा येईल तसं एक एक वस्तू मी तुम्हाला देऊन टाकेल. आणि अशा पद्धतीने सोनाली काही दिवस माहेरी जात असायची आणि पुन्हा आपली सासरी येत असायची. आणि इकडे जो तिचा पती होता प्रतीक तिला वारंवार कॉल करण्यासाठी सांगत असायचा आणि त्यानंतर ही सोनाली आपल्या आईवडिलांना कॉल्स करून सगळं काही सांगत असायची. जेव्हा कधी सोनालीची आई विचारायची तू इकडे ठीक आहे का, सोनाली बोलायची हो ठीक आहे. मात्र तिचा इतका रडका आवाज आणि तिचं खालच्या स्तराचं बोलणं ऐकून तिच्या आईला देखील कळत होतं की नक्कीच तिकडे काहीतरी प्रकार सुरू आहे. आता पुढे चालून या गोष्टी आणखी वाढू लागल्या. पुढे चालून सोनालीला कदाचित प्रतीक आणि प्रतीकच्या घरच्याकडून आणखी त्रास वाढू लागला. तर ही सोनाली आपल्या आई आणि वडिलांना सांगू लागली की हे मला लोक खूप त्रास देत आहे आणि माझं काही खरं नाही. कदाचित हे लोक मला मारून देखील टाकू शकतात. आता मुलीचं असं बोलणं ऐकून बापाला फार वाईट वाटलं. त्यांचं ऊर भरून आला. मात्र त्यांना असं वाटलं की मुलगी अजून नादान आहे, ते लोक असं करणार नाही. म्हणून ते मुलीला समजावून सांगतात आणि बोलतात की पुढे चालून सर्व काही ठीकठाक होईल. तू बस तिकडे नम्रतेने राहा. ते सांगतील तसं कामे कर. बाकीचं मी बघून घेतो. आता असेच दिवस जात होते. सोनालीच्या बापाने त्यांच्याकडून शक्य होईल त्या वस्तू देखील लग्नानंतर त्या ठिकाणी नेऊन दिल्या होत्या. तरी देखील प्रतीकचं मात्र मन भरलं नव्हतं. आता प्रतीकला सासऱ्यांकडून पैशांची चटक लागली होती आणि तो आपल्या पत्नीला सतत त्रास देऊन तो तिला बोलत असायचा की तू कॉल कर आणि एवढे एवढे पैसे मागून घे. सोनालीला ते ऐकावं लागत होतं. सोनालीला कळत नव्हतं नक्की करावं तर काय करावं. आता पुढे चालून सोनाली थोडे प्रश्नाला उत्तर देऊ लागली होती आणि हीच गोष्ट प्रतीकला आणि प्रतीकच्या आईला सहन होत नव्हती. प्रतीक आणि प्रतीकच्या आईला वाटत होते की आपण हिच्यासोबत लग्न केले, हेच हिच्यावरती खूप मोठं उपकार केलेला आहे. हिला आपल्या घरात घेऊन आलो आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाहिजे ते दिलं नाही. त्यांचा गर्व त्यांना शांत बसू देईना आणि जर सोनाली त्यांना काही बोलली तर ते त्यांना अजिबात सहन होत नव्हतं. सोनाली जर एक शब्द बोलली तर प्रतीक तिच्या कानशिलात लगावत होता. आता त्यामुळे सोनालीला कळत नव्हतं नक्की करावं तर काय करावं. आणि तिच्या घरच्यांना देखील माहीत नव्हतं मुलगी तेथे कशी राहत आहे, ती किती आनंदी आहे किंवा किती दुःखी आहे. सोनाली कॉल करून सर्व काही सांगू देखील शकत नव्हती. कारण सोनालीला वाटत होतं की आपला हसता खेळता संसार उद्ध्वस्त होईल. पुढे चालून कदाचित आपला पती चांगला वागू शकतो. तरी देखील तिची आई ओळखत होती तिच्या रडक्या आवाजावरून. असेच दिवस जात होते. आता लग्नाला फक्त 2 ते 3 महिने झाले होते. सोनालीच्या आईवडिलांना सोनालीची आठवण आली आणि तिला भेटावंसं वाटलं. ते आपल्या मुलीच्या सासरी जाऊन पोचले आणि आपल्या मुलीला भेटले. आता त्यांना वाटलं की आपले जावाई येतील, आपल्याजवळ बसतील, चांगले बोलतील. मात्र प्रतीकने त्यांना आपला असली चेहरा दाखवला. प्रतीकने त्यांना भेटल्या भेटल्या विचारलं नाही की तुम्ही कसे आहात, तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम झाला का, तुमचा प्रवास कसा झाला, काहीही विचारलं नाही. तर त्याने हेच विचारलं की तुम्ही बोलणी केली होती, मला सोन्याची अंगठी देणार होते, फ्रीज देणार होते, टी व्ही वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही देणार होते. मग त्या सगळ्या वस्तू कोठे आहे. अशा पद्धतीचं बोलणं ऐकून त्या ठिकाणी जे सोनालीचे आईवडील होते ते त्या ठिकाणी काही बोलू शकले नाही. आता प्रतीकने त्यांना जणू एक आव्हान दिले होते, धमकी दिली होती. त्याने सांगितलं की मी फक्त आता 2 हप्ते वाट बघेल. 2 हप्त्यामध्ये जर तुमच्याकडून जर माझ्या सर्व डिमांड पूर्ण झाल्या नाही तर मात्र तुमच्या मुलीला मी कायमस्वरूपी तुमच्या घरी पाठवून देईल. आता प्रतीकने आपल्या सासऱ्याला दिलेली एक धमकी नव्हती तर जणू काही त्याने आपल्या पत्नीची मृत्यूची तारीखच ठरवली होती की काय. आता काही दिवस गेल्यानंतर हा प्रतीक पुन्हा सोनालीला माहेरी पाठवून देतो आणि तिला सांगतो की यावेळी जर ते वस्तू देत नसतील तर त्यांच्याकडून एक विशिष्ट रक्कम घेऊन ये.
ज्या काही वस्तू घ्यायच्या असतील त्या आपणच घेऊ. पैसे घेतल्याशिवाय तू माघारी येऊ नको. सोनाली ही पुन्हा आपल्या माहेरी जाते आणि माहेरी जाऊन राहते. आता जावई काही तिकडे संपर्क करत नाही. बरेच दिवस होऊन जातात, मात्र त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही. कॉलही केला नाही आणि तो सोनालीला घेऊन जाण्याबद्दल देखील काही बोलत नाही. आता सोनालीचे जे आईवडील असतात हे विचार करतात की आजूबाजूचे जे लोक आहेत हे वेगळा विचार करतील. आत्ताच तर लग्न झालेलं आहे आणि आपण समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीचं राहणार नाही. फक्त 2 ते 3 महिन्यानंतर आपल्या मुलीला असं टाकून दिलं तर हे योग्य वाटत नाही. त्यानंतर जे मुलीचे आईवडील असतात, दत्तात्रय सुरवसे, हे आपल्या जावयाला प्रतीकला कॉल करतात, बोलावून घेतात आणि त्यांना शांत करून समजावून सांगतात की हे बघा, आमची परिस्थिती गरिबीची आहे. आम्ही तुम्हाला जे काही पाहिजे ते आम्ही हळूहळू पूर्ण करून देऊ. मात्र या मुलीला तुम्ही येथे ठेवू नका. तुमच्या पत्नीला तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. येथे जर जास्त दिवस राहिली तर लोक नावे ठेवतील. आणि हे सर्व ऐकून हा प्रतीक सोनालीला घेतो आणि तिला आपल्या घरी घेऊन जातो. आता माहेरहून जेव्हा सोनाली जाते तेव्हा आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात बघत असते. आईवडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. सोनालीला जणू काही वाटत होतं की आपण पुन्हा माहेरी येऊ, आपल्या आईवडिलांना बघायला. पुन्हा भेटेल किंवा नाही भेटणार. सोनाली ही प्रतीकसोबत जाते. आता 12 एप्रिल 2026ची पहाट असते. प्रतीक हा आपल्या सासऱ्यांना दत्तात्रय सुरवसे यांना कॉल करतो आणि त्यांना बोलतो की सोनाली आणि मी रात्री दोघे सोबत झोपलो होतो. माझी आई बाहेर झोपलेली होती. मात्र सकाळ झाल्यानंतर मी जेव्हा सोनालीला उठवत आहे तर सोनाली उठतच नाही. 12 एप्रिल 2026ला सकाळी जवळपास 9 वाजले होते. आता दत्तात्रय सुरवसे जे असतात हे बोलतात की लवकरच तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आम्ही हॉस्पिटलमध्ये येत आहोत. त्यानंतर प्रतीक सोनालीला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तिचं चेकअप सुरू होतं. तोपर्यंत सोनालीचे आईवडील देखील तेथे धावपळ करत येतात. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केलं होतं. आता मात्र सोनालीचे जे वडील होते, दत्तात्रय सुरवसे, यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्यांनी आपल्या लेकीचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. तेथे घेऊन गेल्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्याने पोलिसांनाच नाही तर सासरच्या आणि माहेरच्या सर्व मंडळींना हादरवून टाकलं. तेथे डॉक्टरांनी सांगितलं की सोनालीचं जाणून बुजून गळा आवळून हत्या करण्यात आलेली आहे, मर्डर करण्यात आलेला आहे. दत्तात्रय सुरवसे यांनी जी तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिसांनी प्रतीक शिंदे आणि त्यांची आई भामाबाई शिंदे यांना तात्काळ बेड्या ठोकल्या. आता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीमध्ये 4 दिवसामध्ये पोलीस त्यांच्याकडून सर्व काही उकळून घेतील आणि त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईलच. स्पष्ट तर सगळं काही झालेलंच आहे, जे मी आपल्याला सांगितलं आहे. एक तर आजकाल मुलीच भेटत नाही आणि ज्यांना मुली भेटतात त्यांना असं टिकवता येत नाही. मुलीचे अशा प्रकारे हालहाल करतात आणि त्यांचा जीव घेतात. या नराधमांना कळत नाही की आपल्याला देखील एक मुलगी आहे आणि आपल्या मुलीसोबत जर दुसऱ्या लोकांनी असं केलं तर कसं होईल. त्यामुळे माझं एकच मत आहे, आपली परिस्थिती बघूनच आपण दुसऱ्या ठिकाणी संबंध जोडले पाहिजे. जर आपण गरीब आहे तर आपली मुलगी गरीबालाच दिली पाहिजे. अशा राक्षसापासून तर ही सुरक्षित राहील, त्यापेक्षा गरीब असलेला परवडला. जर आपण गरीब आहे आणि मुलगी श्रीमंताच्या घरात दिली तर असे अनेक प्रकरण घडत आहे. हुंड्यावरून हे आपल्याला वेगळे सांगण्याची काही गरज नाही. या घटनेबद्दल आपले मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखवण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.